अंबरनाथच्या मोरिवली MIDCतील निकाकेम कंपनीतून गुरुवारी रात्रीच्या सुमारास गॅस गळती झाली। यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात रासायनिक धूर पसरला होता। याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीत धाव घेत पाहणी केली, तर MPCBच्या कल्याण प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मात्र स्वतः न येता चक्क ड्रायव्हरला कंपनीत पाठवल्याची संतापजनक बाब समोर आली आहे। त्यामुळे MPCBच्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरच आता कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे। अंबरनाथच्या मोरिवली MIDCतील प्लॉट क्रमांक 43 वर निकाकेम प्रोडक्ट्स नावाची कंपनी आहे। या कंपनीत रासायनिक उत्पादन केलं जातं। गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास या कंपनीतून अचानक रासायनिक धूर अंबरनाथ शहरात पसरला। संपूर्ण अंबरनाथ शहरात पसरलेल्या या धुरामुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, श्वास घ्यायला त्रास होणे असे त्रास होऊ लागले। याबाबत माध्यमांमधून प्रसारित झालेल्या बातम्यांद्वारे माहिती मिळाल्यानंतर MIDC अग्निशमन दल आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही कंपनी शोधून काढली आणि तिथे येऊन पाहणी करत हा रासायनिक धूर थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या। तर दुसरीकडे अशा कंपन्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण प्रादेशिक अधिकारी राजपूत यांचा फोन मात्र नॉट रिचेबल होता। संतापजनक बाब म्हणजे त्यांनी स्वतः या ठिकाणी येणं अपेक्षित असतानाही त्यांनी आपल्या ड्रायव्हरला कंपनीत पाठवलं। या ड्रायव्हरनं कंपनीचे फोटो आणि मालकाचा नंबर राजपूत यांना पाठवला आणि तिथून निघून गेला। त्यामुळे राजपूत यांच्या या बेजबाबदार वर्तनावर संताप व्यक्त होतोय। अंबरनाथच्या मोरिवली MIDCत अनेक रासायनिक कारखाने असून तिथून सातत्यानं रासायनिक वायू आणि जलप्रदूषण होत असतं। त्यामुळे या कंपन्यांवर MPCBने कठोर कारवाई करण्याची गरज आता व्यक्त होते। मात्र त्यापूर्वी MPCBच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी अशीही मागणी आता होऊ लागली आहे। साधारण 2 तासापासून टीव्हीवरती बातम्या येत आहेत की मोरिवली MIDC मध्ये गॅस लीक झालेला आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून सुद्धा मग आम्हाला फोन आला की अशी दुर्घटना झालेली आहे। त्यामुळे आम्ही तात्काळ MIDC अग्निशमन केंद्राचे अधिकारी आहेत मोठे साहेब, त्यांना सुद्धा मी कॉल केला, परंतु ह्याही अंबरनाथ नगरपालिका किंवा MIDC कुठेही वर्दी प्राप्त झाली नव्हती। पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी आली आणि आम्ही खबरदारी म्हणून दोन्ही टीम, फायर टीम या ठिकाणी आलेलो आहोत। प्रत्यक्षामध्ये निकाकेम प्रोडक्ट नावाची मोरिवली MIDC मध्ये जी कंपनी आहे ती बंद होती, लॉक केलेली होती। मे बी ते सांगतायत आता शेजारचे की दिवसा ही फॅक्टरी चालते, त्यामुळे त्यांनी मग कंपनी बोर्डवरून नाव घेतलं। स्थानिक रहिवासी या ठिकाणी NCDCचे आमच्या मगर त्यांनी सुद्धा फोन करून कंपनी मालकाशी कॉन्टॅक्ट केला। त्यांनी नंबर दिला आणि एका व्यक्तीला चावी घेऊन पाठवलं। आतमध्ये एंट्री केली असता या ठिकाणी पाठीमागे 4-5 ड्रम आहेत, त्यामध्ये ऑइल आणि मे बी काही सॉल्व्हंट मिक्स झालेले असेल, त्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये स्मोक धूर येत होता। तर तो आता सध्या कमी झालेला आहे। बाकी अदर फॅक्टरीमध्ये तशी काही लीकचा किंवा काही दिसलेलं नाही आहे। जो पाठीमागे कोपऱ्यामध्ये ऑइलचं एक चेंबर आहे, त्या ठिकाणी प्रोसेस होते, ऑइल आणि कूलिंग थंड होते त्या ठिकाणी। त्या ड्रममधून पूर्ण फ्यूम्स येत होत्या, तर त्या आता आहे कंट्रोलमध्ये आहेत। या ठिकाणी संपूर्ण पोलीस, अंबरनाथ पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, MIDC अग्निशमन दल, अंबरनाथ अग्निशमन दल, NCDC टीम सर्व या ठिकाणी आहेत। सध्या तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।